श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रिय मुला, हा संदेश तुझ्यासमोर येणे हा निव्वळ योगायोग नाही. तुला खरोखरच ते मिळणार आहे ज्याची तू खूप वर्षापासून वाट पाहत आहेस. पुढील 5 मिनिटे लक्ष द्या, कारण त्यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि एकमेकांना तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअरसुद्धा करा. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, तू जी सकारात्मक ऊर्जा अनुभवत आहेस ती खरोखर तुझ्या जीवनात प्रवेश करत आहे. तुमचा या स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं टाईप करा. भाग्यवंत ठराल आणि तुमचं भाग्य खरंच स्वामी आशीर्वादाने उजळून निघेल. आज तुमची ही समस्या संपवण्यासाठी मी तुम्हाला काही उपाय सांगत आहे जे ऐकणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. स्वामी म्हणतात, माझ्या मुला, जो देवावर विश्वास ठेवतो तो आयुष्यात नेहमीच यशस्वी होतो. आणि जर तुझा माझ्यावर थोडासाही विश्वास असेल तर आज चुकूनही माझ्याकडे दुर्लक्ष करू नकोस. ही संधी पुन्हा नाही. नाहीतर तुम्ही तुमच्या आयुष्यातून देवाचे महत्त्वाचे संदेश गमावू शकता, जे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे मार्गदर्शन ठरणार आहे. त्यामुळे या व्हिडिओला नक्कीच इग्नोर करू नका. तुझ्या आयुष्यातून संकट कायमचे निघून जाईल. जर तू माझे ऐकायला सुरुवात केली आहेस तर त्याचा शेवटही तुला ऐकणे आवश्यक आहे, जेणेकरून तुला माझे शब्द कळू शकतील. ज्यासाठी मी तुझ्याकडे आलो आहे ते तुला मिळणार आहे. तुमच्या जीवनातील अपयशाची काही प्रमुख कारणे आहेत जी तुम्हाला समजू शकत नाहीत. आज मी तुम्हाला तीच कारणे सांगण्यासाठी आलो आहे असं स्वामी आपल्याला उपदेश करत आहेत. माझ्या मुला, तुम्हाला समस्या का येत आहेत याची कारणे तुम्हाला माहीत असतील तर तुम्हाला समजेल की तुमचे जीवन योग्य बनवण्यासाठी तुम्हाला आज तुमच्या आयुष्यात काय बदल करावे लागतील आणि त्याचा तुम्ही विचारसुद्धा करा. तुमचे पहिलं कार्य जे तुम्ही सध्या करत आहात ते म्हणजे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट इतरांना सांगणे. माझ्या मुला, जेव्हा तू तुझ्या आयुष्यातील तुझ्या खास गोष्टी लोकांना सांगत असतोस तेव्हा तू कधीच पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला इतरांना सांगू नये. समोरचा व्यक्ती तुमच्या सर्व योजना अगोदरच जाणून घेऊन त्या गोष्टी स्वतः करू लागतो. ज्या गोष्टी तुम्ही त्याला सांगू नयेत त्यासुद्धा तुम्ही त्याला जर सांगत असाल तर ती तुमची मोठी चूक आहे. तुम्हाला वाटते की समोरची व्यक्ती तुमच्या गोष्टी ऐकून तुम्हाला मदत करेल, पण तसं कदाचित होत नाही. जीवनात प्रत्येकाचे स्वतःचे असे योगदान असते, परंतु जेव्हा तुम्ही एखाद्यावर विश्वास ठेवता आणि त्याला तुमच्या सर्व गोष्टी सांगता तेव्हा ती व्यक्ती तुमच्या त्या गोष्टींचा फायदा घेत असते. हे लक्षात असू द्या आणि त्यानुसार तुम्ही तुमचं वागणं, विचार आणि एकमेकांना सांगणं बदलत राहा. जर तुमचा या स्वामी योजनेवर विश्वास असेल तर हा व्हिडिओ एकमेकांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी माझा तुमच्यावर विश्वास आहे असं टाईप करा. स्वामी म्हणतात, आज मी तुला विचारतो, जेव्हा तुम्हाला आयुष्यात इतरांची गरज असते तेव्हा किती लोक तुमच्या आयुष्यात येतात? जर तुम्हाला याचे उत्तर माहीत असेल तर आत्ताच स्वतःला विचारा की तुम्ही इतरांवर इतका विश्वास का ठेवता. कारण आपल्या संकटाच्या वेळी, दुःखाच्या वेळी कुणीही आपल्याकडे येत नाही. जेव्हा तुम्हाला त्यांची सर्वात जास्त गरज असते तेव्हा ते तुम्हाला सोडून जातात. तुम्ही अशा लोकांना आयुष्यात नेहमीच साथ देतात. मग तुमचे कितीही वाईट करत असतील तर ते तुम्हाला चालतच असेल तर असं तुम्ही करू नका. माझ्या मुला, तुलाही आयुष्यात एक ना एक दिवस नक्कीच यश मिळणार आहे. तुला फक्त थोडी मेहनत करावी लागेल
आणि मेहनतीचं फळ हे अगदीच खरोखर यशाचं असतं. जर तुम्ही थोडे कष्ट केले आणि तुमच्या कामात सुधारणा केली तर तुम्हाला यशापासून कोणीही वाचवू शकत नाही. मला माहीत आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप प्रयत्न करत राहता, पण तुम्ही जे प्रयत्न करत आहात त्यातून तुम्हाला कोणताही फायदा होत आहे हे जाणून घेणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःच्या मेहनतीकडे लक्ष द्या. इतरांना आपल्या कार्याबद्दल सांगत बसू नका. स्वामी म्हणतात, माझ्या मुलांनो, लक्षात ठेवा, काही प्रयत्न आपल्या आयुष्यात तितके महत्त्वाचे नसतात जितके आपण विचार करतो. पण आपण कोणत्या प्रकारचं काम करावं हेच कळत नाही, तेव्हा आपल्याला जे योग्य वाटतं तेच आपण करावं. कारण इतरांच्या सल्ल्याने कोणाचंही योग्य काम होणार नाही. आणि सहमत असाल तर बरोबर आहे असं टाईप करून तुमचं योगदान दर्शवा. आज मी तुम्हाला सांगत असलेल्या मार्गावर चालत असताना तुम्हाला कोणते काम करायचे आहे, कोणते नाही याची काळजी करण्याची गरज नाही. स्वामी म्हणतात, स्वतः चांगले काम करा. तुमच्या आयुष्यात तुम्हाला हवे असलेले सर्व काही मिळवण्यासाठी तुम्ही कोणती कृती करू शकता हे मी तुम्हाला सांगेन. स्वामी म्हणतात, जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात योग्य वेळी योग्य गोष्ट करत नाही तेव्हा तुमच्या आयुष्यात संकट येत राहतात. तेव्हा तुम्हाला खूप वाईट वाटत असतं. माझ्या मुला, हे जीवन आहे, ते कधी बदलेल हे कोणालाच माहीत नाही. पण येणाऱ्या संकटांसाठी तुम्ही अगोदरच तयारी केली तर आयुष्यात तुम्हाला कधीही संकटांचा सामना करावा लागणार नाही. या जगाचं ऐकू नकोस. ते कधीच तुझं नव्हतं आणि उद्याही तुझं असणार नाही. जे तुझे आहेत ते तुझ्यावर प्रेम करतात आणि ते तुझ्यासोबत सदैव असतील. माझ्या मुला, हे जग काय आहे? आज ते तुझे आहे, उद्या ते दुसऱ्याचे आहे. तुला तुझ्या आयुष्यात जे काही करायचं आहे ते तू स्वतः करणार आहेत. आणि आयुष्याला योग्य दिशेने घेऊन जाणारे मार्गदर्शन हे आपल्याला आपल्या आध्यात्मिक जीवनातून मिळणार आहे. कारण काम हीच तुमची ओळख आहे आणि जी तुम्हाला नेहमी नवीन उंचीवर घेऊन जात असते. स्वामींच्या या संदेशावर तुमचा विश्वास असेल तर नक्कीच श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. जर तुम्ही तुमचे जीवन आळशीपणापासून मुक्त केले तर मी तुम्हाला वचन देतो, मी वैयक्तिकरित्या तुमचा हात धरून तुम्हाला पुढे घेऊन जाईन. स्वामी म्हणतात, तू तुझं पहिलं पाऊल टाक आणि बाकीची सगळी पावलं मी आपोआप उचलेन. हे माझं तुला वचन आहे. माझ्या बाळा, तुम्ही माझी पूजा करा. देवामध्ये इतकी शक्ती आहे की तो तुम्हाला दुर्बल व्यक्तीमध्येही शक्तीचा साठा भरून काढू शकतो. स्वामींवर विश्वास ठेवा. आणि माझ्या बाळा, जेव्हा तू माझी पूजा करशील तेव्हा तुझे मन शांत राहील आणि ज्या शांत मनाने तू या जगात काहीही साध्य करू शकतोस असा माझा विश्वास आहे. असा आपल्याला संदेश आपले स्वामी महाराज देत आहेत. स्वामी म्हणतात, भक्ती केल्याने तुझे मन हळूहळू बाहेर गोष्टीपासून दूर जाते आणि माझा आश्रय घेते. जेव्हा हे घडू लागते तेव्हा तुला ती ऊर्जा तुझ्या आतमध्ये जाणवते आणि ही ऊर्जा खरोखरच भक्तीची असावी. त्यामुळे तुझे मन हलके होईल. फक्त लक्षात ठेवा, या जगात देवापेक्षा मोठी शक्ती नाही. आणि जर तुम्ही देवाचे भक्त असाल तर देव नेहमीच तुमचे रक्षण करेल. आणि जर तुम्ही स्वतःला सर्वात मोठे समजाल तर माझ्या बाळा, तुमच्या जीवनात कोणतेच संकट येणार नाही. त्यासोबत एक मोठी शक्ती असेल, साथ असेल, जी तुम्हाला आयुष्यात पुढे घेऊन जाईल. स्वामींच्या संदेशावर तुमचा जर विश्वास असेल तर अखंड स्वामींचे नामस्मरण करा. त्यातून नक्कीच मार्ग सापडेल.